मित्रांनो, आपल्याला पुढच्या प्रकरणाकडे जायचं आहे। आता पुढचे प्रकरण सामाजिक भूगोलाशी संबंधित आहे आणि आपल्याला इथून पुढं हे 3 प्रकरणं या ठिकाणी लक्षात घ्यायचे। हे 3 प्रकरण म्हणजे लोकसंख्या, लोकवस्ती आणि लोकसंख्या स्थलांतर। हे 3 मुद्दे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचे। बघा, कोणतीही परीक्षा बघा, याच्यामध्ये लोकसंख्या या टॉपिकवरती प्रश्न असतोच। हा प्रश्न एकतर भूगोलमध्ये असेल, अर्थशास्त्रामध्ये असेल किंवा चालू घडामोडीचा भाग म्हणून असेल, परंतु या प्रकरणावरती प्रश्न असतोच बघा। ठीक आहे, मग आता लोकवस्ती आणि लोकसंख्या स्थलांतरावरती प्रश्न या ठिकाणी शक्यतो मुख्य परीक्षेला असतो। मग ते राज्यसेवा मुख्य असू द्या, PSI STI मुख्य परीक्षा असू द्या किंवा कधी कधी प्रिलिमला पण येतोय, पण मग मुख्य शक्यतो मुख्य परीक्षेला दिसतील बघा। तर हे सगळं सामाजिक भूगोलाचाच या ठिकाणी भाग मानला जात असतो। सामाजिक भूगोलाचाच भाग म्हणून या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचे। मग एक एक टॉपिक आपल्याला बघत चालायचे। त्यातला पहिला टॉपिक येतोय लोकसंख्या। मग आता लोकसंख्या ही एक नैसर्गिक साधन संपदाच आहे, ज्या पद्धतीनं वनस्पती, प्राणी, जमीन, मृदा ह्या आणि खनिज संपदा ह्या ज्या पद्धतीनं नैसर्गिक संसाधने आहे किंवा साधन संपदा आहे, त्याच पद्धतीनं लोकसंख्यासुद्धा एक नैसर्गिक संसाधनाची। फक्त या ठिकाणी ती लोकसंख्या करती असली पाहिजे, त्या लोकसंख्येनं संपत्तीत वाढ घडून आणली पाहिजे, तरच ती एक नैसर्गिक साधन संपदा आहे। नसता तो या ठिकाणी वाढत्या या ठिकाणी जी करती लोकसंख्या आहे त्यांच्यावर तर तो बोजा मानला जाईल। सध्याच्या कालखंडामध्ये आपल्याला माहिती आहे की आता लोकसंख्येबाबत वेगवेगळे रिपोर्ट या ठिकाणी जागतिक स्तरावरती प्रकाशझोतात येत आहे बघा। यामध्ये नुकताच एक रिपोर्ट जो आला आहे त्यामध्ये त्याने लोकसंख्येचे 3 गट पाडलेले आहेत। पहिला गट म्हणजे या ठिकाणी 25 वर्षाच्या आतील गट, 1929च्या आतील गट आपण म्हणू त्याला, आणि दुसरा गट 1929 ते 1958चा कालखंडातला गट येतो आणि 1958 नंतरचा गट एक येतो। 58 नंतरचा जो गट येतो शक्यतो रिटायर होण्याच्या मार्गावर असलेला वर्ग येतो, म्हणजे त्यांचं उत्पन्न मिळवण्याची जी ताकद आहे ते कमी होत जाणार आहे तिथून पुढं, तर तो गट मानला जात असतो बघा। त्याच्यानंतर 29 ते 58चा जो गट आहे हा सगळ्यात जास्त करती लोकसंख्येचा गट आहे। सगळ्यात जास्त संपत्ती निर्माण करण्याचं, वाढवण्याचं काम हा गट करत असतो बघा। आणि या ठिकाणी 15 ते 29चा जो गट आहे हा या ठिकाणी काही काम न करणारा गट मानला जातो। हालाकी आजच्या कालखंडामध्ये सगळ्यात जास्त पोटेन्शियल जर बघितलं तर याच वयोगटात असते, पण आजच्या कालखंडातल्या वाढत्या या ठिकाणी मोबाईल असू द्या, त्याच्यावरती वेगवेगळे ॲप्लिकेशन असू द्या, याच्यामध्ये दिवसभर हा वर्ग या ठिकाणी गेलेला आहे। आणि म्हणून म्हटलं जातं आहे की ज्यांचा जन्म 1996 ते 2012च्या दरम्यान झालेला आहे, या कालखंडातली जी पिढी आलेली ही पिढी म्हणजे पुढच्या कालखंडाकरता एक धोकादायक बनलेली आणि 29 ते 58 या वयोगटातल्या लोकांसाठीचा बोजा बनलेली आहे। तर त्यामुळं आता ह्या ठिकाणी हे जे रिपोर्ट सांगतायत, हे रिपोर्ट हे सांगताय की वाढती लोकसंख्या ही धोकादायक बनलेली आहे। आणि आपल्याला माहिती आहे की याच वर्षी या ठिकाणी 19 एप्रिल 2023ला भारताच्या लोकसंख्येनं चायनाच्या लोकसंख्येला मागं टाकलेलं आहे आणि जगातला पहिल्या क्रमांकाचा देश म्हणून आपण आता जगामध्ये नावारूपाला आलेलो आहोत। तर या ठिकाणी लोकसंख्येबाबत या ठिकाणी आता प्रश्न राहणारच आहे, कारण आपण आता जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आलेलो आहे। आतापर्यंत आपण जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश म्हणून या ठिकाणी आपण ओळखलं जायचो, आता पहिल्या नंबरवर आला। त्यामुळे ही डेट लक्षात ठेवायची, 19 एप्रिल 2023। ठीक आहे, आता 2021ला आपली जनगणना व्हायला पाहिजे होती, ती काही जनगणना झालेलीच नाही आहे। कोरोनाचा या ठिकाणी त्याच्या पाठीमागं कारण दिलं जात असतं। मग आता पुढची गणना जी होणार आहे हे निवडणुकीनंतरच होण्याची शक्यता आहे, म्हणजे 2024 नंतरच होण्याची शक्यता आहे। कारण 2024 नंतर ज्या वेळेस ते ठरवलं जाईल त्याच्यानंतर 2026ला विधानसभा आणि लोकसभेच्या जागांचं पुनर्मूल्यांकन केलं जाणार आहे। कारण आपण अगोदर राज्यघटनेतच अशा प्रकारचं तरतूद करून ठेवली होती की जनगणना जी काही आहे ती दर 10 वर्षांनी जी जनगणना होते त्यानुसार लोकसभा आणि विधानसभेचे सदस्यत्व न ठेवता 1971च्या लोकसंख्येनुसार ठरवावे। तर सध्या जेवढे काही खासदार आमदार आहेत ते 1971च्या जनगणनेनुसार आहेत। त्यामुळे साहजिकच 1971च्या कालखंडामध्ये 1-1, 1.5 लाखांमागे एक आमदार होता, आता सरळ त्या ठिकाणी 10-10, 12-12 लाखामागे एक आमदार आहे। तर याचं पुनर्मूल्यांकन 2026पर्यंत करू नये अशी तरतूद या ठिकाणी केली होती, ती 2026ला होईल। त्याच्या अगोदर जनगणना केल्या जाईल आणि नंतर मग लोकसभा आणि विधानसभेची पुनर्रचना होईल। तर यामध्ये या ठिकाणी आपल्याला आता जो काही मुद्दा येईल तो म्हणजे आता लोकसंख्या हा मुद्दा येतो। लोकसंख्येमध्ये एक लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे की या मुद्द्यांवरती वेगवेगळ्या परीक्षेला कोणत्या मुद्द्यांवरती प्रश्न आलेले आहेत, अगोदर ते मुद्दे लक्षात घ्यायचे।
यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा आहे लोकसंख्याविषयक सिद्धांत. जे लोकसंख्येबाबत सिद्धांत मांडलेले आहेत त्यामध्ये 2 प्रसिद्ध सिद्धांत आहे. त्या 2 प्रसिद्ध सिद्धांताची थोडक्यात आपल्याला माहिती घ्यायची. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो लोकसंख्याविषयक धोरण. भारत सरकारनं आतापर्यंत लोकसंख्येबाबत या ठिकाणी 2 वेळेस धोरण जाहीर केलेले आहेत बघा, 1976 आणि 2000चं. ते 2 धोरणं आपल्याला या ठिकाणी बघायचे. तिसरा मुद्दा येतो लोकसंख्याविषयक संकल्पना. ज्या काही वेगवेगळ्या लोकसंख्येबाबत संकल्पना आहे, शिशु मृत्यूदर, बालमृत्यूदर, माता मृत्यूदर, जन्मदर, मृत्यूदर, त्याच्यानंतर साक्षरता, घनता, नागरीकरण, लिंग प्रमाण दर, तर ह्या संकल्पना या ठिकाणी क्लिअर करावं लागेल. कारण यांच्याशी रिलेटेडसुद्धा प्रश्न 2-2, 3-3 वर्षातून एखाद्या वेळेस आलेले आहेत बघा. त्याच्यानंतर जनगणना प्रारंभ. मग जगातील किंवा भारतातील जनगणनेची सुरुवात कशी होते, याचा सुरुवातीचा प्रारंभाचा टप्पा काय येतो, तो बद्दलची माहिती या ठिकाणी घ्यायची. त्याच्यानंतर भारतातील लोकसंख्या वाढीचे टप्पे. मग आता जगभरातले जागतिक लोकसंख्या वाढीचे टप्पे लक्षात घेतल्यानंतर मग भारतातले जे लोकसंख्या वाढीचे टप्पे, त्या टप्प्यांवरती काम करायचं बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतातील लोकसंख्या वितरण. मग भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यानुसार, केंद्रशासित प्रदेशानुसार लोकसंख्येचे या ठिकाणची माहिती थोडक्यात आपल्याला तुलनात्मक पद्धतीने घ्यायची. मग भारतात जे काय 28 राज्य आहेत त्यामध्ये पहिले 3, शेवटचे 3 राज्ये जे आहेत लोकसंख्येबाबत, साक्षरतेबाबत, घनतेबाबत, 10 वार्षिक वाढीबाबत, आणि सर्वात शेवटची जी 3 राज्ये, या पद्धतीने माहिती घेत चालायची. आणि त्याच्यानंतर मग महाराष्ट्रातील लोकसंख्या वितरण बघायचं बघा. मग महाराष्ट्रामधील जे काही 36 जिल्हे आहेत त्या 36 जिल्ह्यांची माहिती घ्यायची की कोणत्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्या वाढलेली आहे, कोणत्या जिल्ह्यात घटलेली आहे. तर या पद्धतीनं त्यांचेही 6-7 मुद्द्यांवरती काम करायचं बघा. तर अशा पद्धतीनं 1, 2, 3, 4, 5, 6, 7 ही 7 मुद्दे की या मुद्द्याभोवती आतापर्यंत आपल्याला प्रश्न दिसलेले आहेत. मग आपल्याला या 7 मुद्द्यांवरती थोडं काम करायचं. चला मग एक मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घेत चालू. सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो लोकसंख्याविषयक सिद्धांत. मग आता लोकसंख्याविषयक जे काही सिद्धांत आहेत यामध्ये दरवर्षी 5-6 सिद्धांताची भरच पडत चालते. परंतु या ठिकाणी विचार करण्यासारखे जे काही सिद्धांत आहे, ज्याच्या पाठीमागे काहीतरी तर्क आहे, काहीतरी या ठिकाणी अमूर्त संकल्पना त्या ठिकाणी त्याने रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर असे सिद्धांत नावाजलेले 2 आहेत. या 2 पैकी सगळ्यात पहिला सिद्धांत आहे तो माल्थसचा सिद्धांत आणि दुसरा आहे तो संक्रमण सिद्धांत. असे 2 सिद्धांत आहेत बघा. माल्थसचा सिद्धांत हा 1803 ते 5च्या कालखंडातला येतो आणि 1945च्या कालखंडामध्ये संक्रमण सिद्धांत येतो असतो. संक्रमण सिद्धांत हा WM थॉमस आणि फ्रँक नॉटेस्टी या दोघांनी मांडलेला आहे बघा. तर आपल्याला ही दोन्ही सिद्धांत लक्षात घ्यायचे. पण त्या अगोदर पहिला सिद्धांत लक्षात घ्या, थॉमस माल्थसचा सिद्धांत. हा थॉमस माल्थस होता. ठीक आहे. थॉमस माल्थस जो होता, सर रॉबर्ट थॉमस माल्थस. ओके. हा थॉमस माल्थस ब्रिटनचा होता आणि हा नौदल तलामध्ये एक अधिकारी होता. रिटायरनंतर भूराजनीती तज्ज्ञ म्हणून तो नावाजलेला दिसतोय. आणि त्याच्यानंतर काही कालखंड तो ब्रिटनच्या परिषदेमध्ये सुद्धा होता. तर अशा पद्धतीनं हा एक व्यक्ती येतो. या व्यक्तीनं भूराजनीती डायरेक्शननं पुढच्या कालखंडामध्ये काय बदल होऊ शकतात याचा एक अंदाज घेतलेला होता. आणि याच अंदाजामध्ये या ठिकाणी नवनवीन क्षेपणास्त्र जसे शोधाला सुरुवात झाली औद्योगिकरणानंतर तसं या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात हे बदल व्हायला सुरुवात झाली होती. मग संशोधनाचा तो कालखंड होता, औद्योगिक क्रांतीचा विकासाचा कालखंड होता. आणि हे संशोधन मग मोठ्या प्रमाणात युरोप खंडात वाढायला सुरुवात झाली होती. आणि या संशोधनाचा परिणाम मग त्यांच्या लक्षात आलं होतं की आरोग्य क्षेत्रामध्ये पण होणार आहेत आणि त्यातून मग लोकांचं आयुर्मान वाढणार आहे आणि दुसऱ्या बाजूला लोकसंख्याही वाढणार आहेत. मग आता वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्य पुढच्या कालखंडात कमी पडणार आहे, कारण शेती क्षेत्रातसुद्धा संशोधन होऊन अन्नधान्याचं उत्पादन वाढेल. पण शेती क्षेत्रातलं अन्नधान्याच्या उत्पादनातले वाढीची गती आणि लोकसंख्या वाढीची गती यांच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर राहणार आहे. लोकसंख्या वाढीचा दर जास्त राहील आणि तेवढा दर या ठिकाणी अन्नधान्याच्या उत्पादनाचा राहणार नाही. मग या आधारे त्यांनी संकल्पना या ठिकाणी मांडली गेली, त्यालाच म्हणायचं लोकसंख्या सिद्धांत. तर माल्थसचा लोकसंख्या सिद्धांत किंवा पॉप्युलेशन थिअरी असंही त्याला म्हटलं जातं असतं. या ठिकाणी 1905ला खऱ्या अर्थानं मांडले. 1903ला 1905ला पुस्तक रूपाने त्यांनी प्रकाशित केली होती. ठीक आहे. या थिअरीत त्यांनी काय सांगितलेलं आहे की संशोधनामुळं या ठिकाणी सगळ्या क्षेत्रामध्ये विकास होत जाणार आहे. मग या ठिकाणी मृत्यूदरही कमी होणार आहे आणि त्या तुलनेत जन्मदर जास्त होऊन जाईल. यांच्यातला फरकामुळे लोकसंख्या वाढणार आहे. नंबर 1. नंबर 2, ज्या पद्धतीनं लोकसंख्या वाढते त्याच पद्धतीनं अन्नधान्याचं उत्पादन पुढच्या कालखंडात वाढणार नाही. त्याच्यातही वाढ दाखवली जाईल, पण या ठिकाणी लोकसंख्या वाढीचा दर दुप्पट असेल तर त्याच ठिकाणी
अन्नधान्याच्या उत्पादनाचा वाढीचा दर 1 पट असेल. म्हणजे लोकसंख्या जी वाढ आहे ती भूमितीय पद्धतीने वाढेल, तर अन्नधान्याचं उत्पादन अंकगणितीय पद्धतीने वाढणार आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जी काही वाढ दाखवली गेलेली आहे त्यांनी ते वाढीचं या ठिकाणी वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या गेलेल्या बघा. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे, भूमितीय पद्धत म्हणजे नेमकी कशी तेही लक्षात घ्यायचं, आणि गणितीय पद्धत म्हणजे नेमकी कशी तेही लक्षात घ्यायचं. ठीक आहे. भूमितीय पद्धतीनं त्यांनी सांगितलं लोकसंख्या वाढते. ठीक आहे. आणि अंकगणितीय पद्धतीनं अन्नधान्य वाढतं. आता त्यांचं म्हणणं आहे की एका बाजूला जर आपण वर्ष गृहीत धरले, मग पहिलं वर्ष इथं लोकसंख्या जर बघितली आपण या आकडे कोटीमध्ये, आणि इकडं अन्नधान्य जर बघितलं हे टन असं गृहीत धरू आपण. मग त्यांचं म्हणणं आहे की पहिल्या वर्षी लोकसंख्या जर 10 कोटी असेल आणि अन्नधान्याचं उत्पादन 10 टन असेल, तर दुसऱ्या वर्षी लोकसंख्या जी आहे ती दुप्पट होऊन जाते, म्हणजे 20 कोटी होऊन जाईल. आणि अन्नधान्य जे आहे या ठिकाणी जर बघितलं आपण तर या ठिकाणी तेही 20 कोटी होऊन जाईल. इथंही दुप्पट वाढताना दिसतं आहे, पण ते एका पटीनं वाढतं आहे. तिसऱ्या वर्षी या ठिकाणी लोकसंख्या दुपटीनं वाढेल, 20 कोटीच्या ऐवजी 40 कोटी होईल. परंतु हे 20 ते 40 कोटी होणार नसून या ठिकाणी 20 ते 30 कोटी होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथ्या वर्षी हे 80 कोटी होईल, तर या ठिकाणी हे 60 कोटी होणार नसून 40 कोटी होईल. म्हणजे एका बाजूला या ठिकाणी अन्नधान्य जे आहे एका पटीनं वाढत जाणार आहे, परंतु लोकसंख्या जी आहे दरवर्षी दुपटीनं वाढत जाणार आहे. म्हणजे एक कालखंड असं येऊन जाईल की वाढलेल्या लोकसंख्येसाठी तेवढं अन्नधान्य मिळणार नाही किंवा सापडणार नाही किंवा तेवढं उत्पादन होणार नाही. आणि म्हणून लोकांना खाण्यासाठी, एकमेकांना खाण्यासाठी कमी मागं पुढं बघणार नाही. आणि अशा वेळेच्या स्थितीलाच त्यांनी म्हटलेले लोकसंख्या विस्फोटाचा टप्पा. आणि म्हणून सांगितलेलं आहे की भूमितीय पद्धतीनं वाढणारी लोकसंख्या ही अतिशय जलद गतीनं वाढत असते, आणि त्याच गतीनं अन्नधान्य वाढत नसतं, ते गणितीय पद्धतीनं म्हणजे एका टप्प्यानं वाढत असतं. आणि यातूनच एका कालखंडामध्ये वाढत्या लोकसंख्येची समस्या येऊ शकते. अशा प्रकारची साधी सोपी थिअरी थॉमस माल्थस यांनी मांडलेली बघा. हा ब्रिटनचा व्यक्ती होता. ठीक आहे. UK युनायटेड किंगडम म्हणतो आपण त्याला. तर अशा पद्धतीनं हे पहिली थिअरी या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. ठीक आहे. याच्यावरती मागच्या वेळेसचा प्रश्न येऊन गेलेला राज्यसेवेला की या ठिकाणी थॉमस माल्थस यांनी लोकसंख्या खालीलपैकी टिंबटिंब पद्धतीनं व अन्नधान्य टिंबटिंब पद्धतीनं वाढत असल्याचं सांगितलेले आहे. मग आता लोकसंख्या कोणत्या पद्धतीनं वाढते? भूमितीय पद्धतीनं, आणि अन्नधान्य गणितीय पद्धतीनं किंवा अंकगणितीय पद्धतीनं वाढत असते बघा. ठीक आहे. तर अंकगणितीय पद्धत म्हणजे एका पटीनं वाढ होत जाणे, भूमितीय पद्धत म्हणजे दुपटीनं वाढ होत जाणे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ह्या थिअरीमध्ये मांडणी त्यांनी केलेली आहे. दुसरा मुद्दा येतो जनगणना संक्रमण सिद्धांत. हा जनगणना संक्रमण सिद्धांत जो आहे तो 1945ला मांडलेला आहे. WM थॉमस आणि फ्रँक नॉटेस्टिंग या दोघांनी मांडलेला आहे बघा. खऱ्या अर्थानं WM थॉमसनंच मांडलेलं आहे, पण त्याच्यात मॉडिफिकेशन करून आधुनिक स्वरूप देण्याचं काम फ्रँक नॉटेस्टिंगनं केलेले आहे. आता हा संक्रमण सिद्धांत काय सांगतो ते लक्षात घ्यायचं. संक्रमण सिद्धांत मांडणाऱ्या व्यक्तींचं मत हेच आहे की एखाद्या देशाचा जसजसा आर्थिक विकास दर वाढायला लागतो, आर्थिक विकास व्हायला लागतो, तसतसं त्या देशातील लोकसंख्या वाढीचा दर घटायला लागतो. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकास दर यांचा जवळचा सहसंबंध असतो. आणि जसं लोकसंख्या वाढीचा दर घटेल तसं लोकसंख्या वाढीचा दर या ठिकाणी जास्त होऊन जाईल. तर थोडक्यात एकमेकांचा सहसंबंध दाखवण्याचं त्यांनी काम केलेले बघा. आणि यातून वेगवेगळ्या निरीक्षणातून त्यांनी वेगवेगळे तर्क किंवा पुरावे मांडून या ठिकाणी सांगण्याचं काम केलेले की या ठिकाणी सुरुवातीला जो टप्पा असतो कोणत्याही देशाचा कृषीप्रधान अवस्था असते बघा, त्यामुळं त्या ठिकाणी फारसा काही विकास नसतो. म्हणून सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्या वेळेस मागास अवस्था असते कोणत्याही देशाची, त्या देशामध्ये जन्मदरही जास्त असतो, मृत्यूदरही जास्त असतो. मग आता जन्मदर आणि मृत्यूदर जास्त का असतो? जन्मदर याकरता जास्त असतो की मृत्यूदर जास्त असतो? आणि मृत्यूदर जास्त याकरता असतो की त्या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या आरोग्याच्या सुविधा नसतात, वेगवेगळ्या आजाराच्यावर उपचार करण्याच्या सुविधा नसतात, त्यामुळे लोकांचं मरण पावणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मग लोक जास्त मरण पावत असेल तर जास्त जन्माला घातले म्हणजे त्यातून 4-5 जणांपैकी एक तरी जिवंत राहील, हा त्या पाठीमागची भूमिका राहायची बघा. म्हणून मग कृषीप्रधान अवस्था असताना या ठिकाणी जन्मदरही जास्त असतो, मृत्यूदरही जास्त असतो. आणि अशा वेळेस मग या ठिकाणी लोकसंख्या वाढीचा दर खूप कमी असतो बघा.
तर त्याला स्थिर लोकसंख्या वाढीचा टप्पा म्हटला जात असतो. तर कोणत्याही देशाच्या विकासाला सुरुवात होण्याच्या अगोदर या ठिकाणी कृषी प्रधान अवस्था असते. तर त्यावेळेस जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त असल्यामुळं लोकसंख्या वाढीचा दर कमी असतो किंवा स्थिर असतो बघा. नंतर त्यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या कालखंडामध्ये आरोग्याच्या सुविधा निर्माण व्हायला सुरुवात होतात, वेगवेगळ्या आजारावरती उपचार करायला सुरुवात होतात, त्यांच्याबद्दलची लसी यायला सुरुवात होतात आणि मग व्यक्तीचं आयुर्मान वाढतं, मरण पावणाऱ्यांची संख्या कमी होते. दुसऱ्या बाजूला जन्मदर जेवढा तेवढाच राहतो, पण मृत्यूदर झपाट्याने कमी होऊन जातो. आणि झपाट्याने कमी झाल्यामुळे या दोघातला जो फरक आहे ते फरक म्हणजे वाढते लोकसंख्येचा तो एक टप्पा मानला जातो बघा. तर लोकसंख्या का वाढते? कारण या ठिकाणी मृत्यूदर आणि जन्मदर यांच्यातला फरकामुळे ती लोकसंख्या वाढते. यांच्यातला फरक कमी होता सुरुवातीला, जन्मदरही तेवढाच होता, मृत्यूदरही तेवढाच होता, त्यामुळे लोकसंख्या फारशी वाढत नव्हती पहिल्या टप्प्यामध्ये. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये होतं काय, मृत्यूदर झपाट्याने कमी होतं, जन्मदर तसाच राहतो आणि यांच्यातला गॅप वाढतो. त्यामुळे साहजिकच लोकसंख्या झपाट्याने वाढते. झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येलाच यांनी नाव दिलं दुसरा टप्पा लोकसंख्या विस्फोटाचा टप्पा. म्हणून कोणत्या टप्प्याला लोकसंख्या विस्फोटाचा टप्पा म्हणतात? तर दुसऱ्या टप्प्याला म्हटलं जातं असतं बघा. तर या पद्धतीनं त्यांनी असे 5 टप्पे सांगितलेले. जनगणनाचं जे संक्रमण आहे ते 5 टप्प्यातून होत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि या 5 टप्प्याच्या आधारेच या ठिकाणी त्यांनी मांडणी केलेली बघा. मग या 5 टप्प्यामध्ये त्यांनी असे बघितलं आहे, एका बाजूला त्या देशाची जी अवस्था आहे, कुठल्या अवस्था आहे ते सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर जन्मदर कसा राहील, त्या अवस्थेमध्ये मृत्यूदर कसा राहील आणि एकूण लोकसंख्या वाढीचा टप्पा कसा राहील. मग या ठिकाणी त्यांनी सांगितलं कोणत्याही देशाची अवस्था पहिली कृषीप्रधान देश असते बघा, अशा देशामध्ये जन्मदरही जास्त असतो, मृत्यूदरही जास्त असतो. मग आपण आपल्या डायरेक्शननं जर बघितलं तर भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आपला जन्मदर 1000. आता हे जन्मदर म्हणजे काय, दर 1000 व्यक्तींमागं आपलं 1000 व्यक्तींमागं या ठिकाणी जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या, ठीक आहे, त्याला म्हणायचं जन्मदर. आता सध्या जवळपास 17च्या आसपास आहे, 1000 व्यक्तींच्या पाठीमागं 17 जन्माला येतात बघा. आणि मृत्यूदर म्हणजे 1000 व्यक्तीमागं एका वर्षात मरण पावणाऱ्यांची संख्या, तर सध्या मृत्यूदर 7 आहे. मग यांच्यातला जो फरक आहे 10, तर 10 न लोकसंख्या वाढते, 1000 मागं 10 ना वाढते. मग 10,000 मागे या ठिकाणी जर बघितलं आपण 100 ना वाढते, 1 लाखामागे या ठिकाणी 1000 ना वाढते, 10 लाखामागे या ठिकाणी 10,000 ना वाढते. तर ह्या हिशोबाने आपले 140-42 कोटी लोकसंख्या आहे. तर त्या हिशोबाने एका वर्षात किती वाढत असेल, 10 वर्षात किती वाढत असेल ते अंदाज आपल्याला लावता येऊ शकतो बघा. मग भारताचा जर विचार केला सुरुवातीला या ठिकाणी जन्मदर 1049 होता, मृत्यूदर या ठिकाणी जवळपास 48.5 होता. म्हणजे लोकसंख्या 1000च्या पाठीमागे कितीनं वाढत होती, फक्त 0.5 न वाढत होती बघा. तर ह्या हिशोबानं इथं लोकसंख्या फारशी वाढत नव्हती, म्हणून स्थिर लोकसंख्या वाढीचा टप्पा किंवा खूप कमी गती असलेला लोकसंख्या वाढीचा टप्पा म्हटलेलं आहे. मग नंतर या ठिकाणी सांगितलं जातं आहे की त्या देशामध्ये संशोधनावर भर दिला जातो, कृषी उत्पादन वाढवण्यासाठीचा भर दिला जातो, दुसऱ्या बाजूला शिक्षणावर भर दिला जातो, आरोग्यावर भर दिला जातो आहे, त्यामुळं मृत्यूदर झपाट्याने कमी होऊन जातो. मग या ठिकाणी हळूहळू विकास दर वाढतो आणि त्यावेळेस जन्मदर तसाच राहतो, पण मृत्यूदर कमी होऊन जातो. जन्मदर जवळपास या ठिकाणी 48च्या आसपास राहील, तर मृत्यूदर या ठिकाणी जवळपास 27च्या आसपास खाली येऊन जातो, कारण आरोग्याच्या सुविधा निर्माण झालेल्या असतात बघा. आणि अशा वेळेस या दोघातला जो फरक आहे हा फरक मग जवळपास 20-21 वाढून जातो. मग 1000च्या पाठीमागं 21 लोकसंख्या वाढते, 10,000ची पाठीमागं बघा, 1 लाखाची मागं बघा, 10 लाखाच्या पाठीमागं बघा, 1 कोटीच्या पाठीमागं, 10 कोटीच्या पाठीमागं, 100 कोटीच्या पाठीमागं, या हिशोबाने हे आकडे वाढत जात असतात मग, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं सर्वात जास्त लोकसंख्या वाढते दुसऱ्या टप्प्यात, म्हणून याला लोकसंख्या विस्फोटाचा टप्पा म्हटलेला आहे किंवा तीव्र लोकसंख्या वाढीचा टप्पा म्हटला गेलेला आहे बघा. तर असा हा दुसरा टप्पा येत असतो. तिसरा टप्पा येत असतो औद्योगिक आणि कृषी विकास अवस्था, म्हणजे उद्योगधंदे त्या देशामध्ये वाढलेले आणि कृषीचा उच्च विकास झालेला आहे, त्यामुळे लोकांचे उत्पन्न वाढलेले, लोकांना रोजगाराच्या सुविधा निर्माण झालेले, त्यातून त्यांचं उत्पन्न वाढलं. आता उत्पन्न वाढत असताना मग या ठिकाणी जन्मदर या ठिकाणी घटायला लागतो बघा. आता फक्त जन्मदर हळूहळू घटतो, या ठिकाणी 48 वरती या ठिकाणी 40पर्यंत खाली येतो बघा, म्हणजे 7-8 ना खाली होऊन जातो. आता आपण मृत्यूदर झपाट्याने कमी होऊन जातो, मृत्यूदर या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी जर बघितलं आपण 20-21पर्यंत खाली होऊन जातो. आता यांच्यातला फरक जर बघितला तर 19चा फरक आहे, म्हणजे इथं लोकसंख्या वाढते पण वाढीचा दर आता कमी झालेला असतो बघा. इथं जवळपास 1000 मागे 21 लोकसंख्या वाढलेली, इथं या ठिकाणी 1000 मागे 19 वाढलेली. लोकसंख्या वाढते पण वाढीचा दर कमी झालेला आहे त्या टप्प्यामध्ये. तर तिसरा टप्पा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्याच्यानंतर मग चौथा टप्पा येतो कोणत्या देशामध्ये, हळूहळू उद्योगधंदे वाढत जाते, शेती क्षेत्राचं प्रमाण कमी होऊन जातं, शेतीवर अवलंबित्व असलेल्या लोकांची संख्या कमी होते, उद्योग आणि सेवा क्षेत्रातल्या लोकांची संख्या वाढत जाते आणि यातून मग
हळूहळू विकास दर उंच गाठायला सुरुवात होतो आणि आपण बघितलं जागतिकीकरणानंतर आपला विकास दर हळूहळू 6, 7, 8% आसपास चाललेला आहे बघा. मग विकास दर जसा वाढतो तसा या ठिकाणी आता सगळेच जण उत्पन्न मिळवण्यासाठी दोघंही कामाला लागतात. घरातले नवरा बायको दोघंही कामाला लागले तर दोघांचं उत्पन्न वाढतं. मग दोघंही नोकरी लागल्यानंतर मग आता सगळ्यांच्या लक्षात येतं मुलं बाळांचं सांभाळ कोणी करायचं. म्हणून मग या ठिकाणी जास्त आपत्ती जन्माला घालत नाही. ते हम दो हमारा एक या हिशोबानं या ठिकाणी विचार यांच्या मनात येऊन जातो आणि म्हणून मग या ठिकाणी जन्मदर नियंत्रित राहतो एकदम. ठीक आहे, जन्मदरही कमी होतो जवळपास. या हिशोबाने जर बघितलं तर जन्मदरही 20वरती आलेला आहे आणि या ठिकाणी मृत्यूदर जर बघितलं तर 17-18वरती आलेला आहे. म्हणजे मृत्यूदरही कमी होतो, जन्मदरही कमी होतो, पण यांच्यातला फरक कमी होतो. आता इथं जन्मदर 20 आहे हजारी, मृत्यूदर हजारी 18 आहे. म्हणजे यांच्यातला फरक 2चा आहे. 1-2चा फरक असेल तर स्थिर लोकसंख्या वाढीचा टप्पा येतो. मग लोकसंख्या वाढीची घटीची शक्यता या ठिकाणी जास्त असते बघा. तर या ठिकाणी याला घटीची शक्यता म्हणा किंवा स्थिर लोकसंख्या वाढीचा टप्पा म्हणा. स्थिर टप्पा आहे हा पण स्थिर टप्पा आहे आणि पहिला पण स्थिर टप्पा येतो बघा. कारण जास्त विकास झाल्यामुळे उत्पन्न वाढतं आणि उत्पन्नामुळं या ठिकाणी आता ते उत्पन्न स्टेबल राहण्यासाठी जास्त आपत्ती कोणी जन्माला घालत नाही. कारण प्रत्येकाला माहिती आहे की जास्त जन्माला अगोदर घालण्याच्या पाठीमागचा जो उद्देश होता तो आरोग्याच्या सुविधा नव्हत्या. आजच्या कालखंडात आरोग्याचे भरमसाठ सुविधा आहे, त्यामुळे साहजिकच मरण पावण्याची शक्यता कमी आहे. म्हणून जास्त जन्माला घालून गोंधळ घातल्यापेक्षा आपण कमीत कमी मुलं जन्माला घालण्यातच भलं आहे. तर इथपर्यंत समाजाचा विकास झालेला असतो बघा. त्याच्यानंतर मग 5वा टप्पा सुरुवात होतो, पूर्ण विकासाची अवस्था म्हणतो. म्हणजे स्वयंचलन त्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. यंत्राच्या मार्फतच काम करून घेतलं जातं. जसं जे आपण रोबोटच्या मार्फत काम करून घेत असतो बघा. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटाली हे देश जे आहे ते स्वयंचलनावरती उत्पादनात वाढ करण्याचं काम करतात. मला लक्षात येतं आहे की लोकांचीही गरज नाही की उत्पादन वाढवण्याकरता आता. आणि अशा अवस्थेमध्ये उत्पन्न तर भरमसाठ वाढतं, रात्रंदिवस कारखाने चालू राहतात. स्वयंचलनामार्फत ते या ठिकाणी सगळे कारखाने चालवले जातात. मग उत्पन्नात भरमसाठ वाढ होऊन जाते. मग आता या ठिकाणी जन्मदर जो आहे तो जन्मदर मृत्यूदरापेक्षाही कमी होऊन जातो. म्हणजे आता या ठिकाणी समजून घ्यायचं, मृत्यूदर आपण समजून घ्यायचं 10 जर असेल तर जन्मदर या ठिकाणी 5पर्यंत खाली येतो. मग जन्माला येतात 5 जण, मरण पावतात 10 जण. अशी अवस्था विकसित देशामध्ये येऊन जाते बघा. आणि याचा परिणाम काय होतो, मग लोकसंख्या वाढीचा दर -5पर्यंत खाली जातो, मग मायनसमध्ये जातो. म्हणजे दरवर्षी लोकसंख्या जेवढी मागच्या वर्षी आहे त्याच्या निम्म्यानं कमी होऊन जाते, पुढच्या वर्षी त्याच्या निम्म्यानं कमी होऊन जाते. तर अशा पद्धतीनं ऋणात्मक दर म्हणायचं याला. ऋणात्मक दर म्हणा किंवा लोकसंख्या वाढीचा दर खूप कमी झालेला आहे असं म्हणा. आणि अशा देशामध्ये लोकसंख्या संपुष्टात येण्याचा धोका असतो. सध्या जपान, जर्मनी, स्वीडन, नॉर्वे या देशांमध्ये हा धोका क्लिअर कट सांगितलेला आहे की यांचा मृत्यूदर जो आहे हा जन्मदरापेक्षा जास्त आहे आणि मृत्यूदर कमी झालेला आहे. त्यामुळं लोकांचं या ठिकाणी संख्या वाढ न होता घट होऊ लागलेली. त्यामुळे लोकसंख्याने जर वाढवली नाही तर तुमच्या देशातला तुमचा वंश या ठिकाणी काही कालखंडानंतर राहणार नाही, दिसणार नाही. म्हणून जपानच्या लोकसंख्या शास्त्रज्ञांनी सांगितलेले असाच ऋणात्मक दर जर राहिला सातत्याने पुढच्या 50 वर्षे तर 50 वर्षानंतर जपानी वंशाचा व्यक्ती शोधून सापडणार नाही. म्हणून आता ह्या विकसित देशांमधल्या ह्या अवस्था, ह्या समस्या जे आहेत ते सोल्युशन करण्याकरता त्यांनी आता लोकसंख्या वाढीसाठीचे कार्यक्रम हातात घ्यायला सुरुवात केलेली. मग आता आपण बघितले असेल तर जपाननं या ठिकाणी प्रत्येक जोडप्यांना सांगितलेलं आहे की बालकांचे तुम्ही जन्माला घाला, त्यांच्यासाठी आम्ही शिष्यवृत्ती सुरू करतो आहे. एखादं जोडप्याला एखादा आपत्ती जन्माला आलं की त्याला 18 वर्षापर्यंत 3 ते 4 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते दर महिन्याला. त्याच जोडप्याला आणखीन दुसरा आपत्ती जन्माला आलं मग प्रत्येकाला 6-6 हजार रुपये दिले जाते. म्हणजे जेवढे आपत्ती वाढेल प्रत्येकाची शिष्यवृत्ती पण वाढेल. म्हणजे या ठिकाणी त्या जोडप्यांवरती ताण पडणार नाही याची जिम्मेदारी सरकार घेत असते बघा. तर हे जपानचं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जर बघितलं तर ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या 2 कोटी. ऑस्ट्रेलिया भारतापेक्षा मोठा देश आहे. भारताची लोकसंख्या 140 कोटीच्या आसपास आहे. दरवर्षी आपली लोकसंख्या 2 ते 2.5 कोटीनं वाढते. तर आपली नुसती एका वर्षातली वाढ त्यांची टोटल देशाची लोकसंख्याच तेवढी. म्हणून त्यांनी एक मूल आईसाठी, एक वडिलासाठी, एक देशासाठी अशी मिनिमम 3 तरी जन्माला घालावं लोकांनी अशी अपेक्षा व्यक्त केलेली बघा. तशा प्रकारे राष्ट्रवादाची संबंध त्या लोकसंख्या वाढीचा जोडलेला आहे. स्वीडननं आता या ठिकाणी सांगितलेलं आहे की लोकसंख्या वाढवण्यासाठी जो कोणी लग्न करेल त्यांना संध्याकाळी 4पर्यंत ड्युटी असेल, नंतर बाकीच्यांना 8पर्यंत ड्युटी राहील. त्याच्यानंतर शनिवार रविवार सुट्ट्या राहील, बाकीच्यांना फक्त रविवारची सुट्टी राहील. त्याच्यानंतर जो लग्न करेल त्यांना दुपारीच घरी जावं वाटलं तर त्या ठिकाणी त्यांना कोणी रोखू शकणार नाही.
तर अशा प्रकारचा स्वीडनचा फॉर्मॅट या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. तर वेगवेगळ्या देशामध्ये आता जर बघितलं तर ऋणात्मक दर त्या ठिकाणी आहे, म्हणजे याचा अर्थ ते 5व्या टप्प्यामधून चाललेत देश आहे. जपान असू द्या, जर्मनी असू द्या, स्वीडन असू द्या, फिनलँड असू द्या, नॉर्वे असू द्या, हे या 5व्या टप्प्यामध्ये पोहोचलेले देश आहेत. हे आता भारताचं जर बघितलं तर आपण या ठिकाणी आता जर 3ऱ्या टप्प्यामध्ये जाऊन पोहोचलेले बघा. आलं लक्षात. आत्ताशी आपण 2 टप्पे पार केलेले आहेत. 3ऱ्या टप्प्यात आहोत. हळूहळू आपला आता विकास दर वाढत जाईल. जन्मदर घटला गेला की नंतर मग आपण 4थ्या टप्प्यात जाऊ आणि नंतर 5वा टप्पा येतो. म्हणजे एक एक टप्पा 100-150 वर्षे लागतील. तर ह्या हिशोबानं जर बघितलं तर त्यांनी हे 5 टप्पे सांगितलेले नॉटेस्टिंगनं आणि सांगितलेले की प्रत्येक देश या 5 टप्प्यातून जात असतो. तर यालाच म्हणायचं लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. तर अशा प्रकारचे 2 सिद्धांत लक्षात घ्यायचे.